प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण काय कम्प्लीट केलं होतं आपलं पोर्टफोलिओ वेबसाईट, बरोबर ना? बट त्याच्यामध्ये काही पॉइंट्स राहिले होते, ते आपण काय करणार आहे, आज कम्प्लीट करणार आहे पूर्ण. मला माहिती आहे तुम्ही नाही करणार, ते तुम्हाला सांगितलं होतं करायला, बट आता काय करणार, आपण करू. सो ओके, सो हा आपला कोड आहे. आपण काय करू, एकदा याला रन करू आणि आपलं काय काय रिमेनिंग राहिलं होतं ते आपण कम्प्लीट करू. माइट बी 2 ते 3 पॉइंट राहिले होते. त्याच्यामध्ये एक पॉइंट काय होता की हा रनिंग टेक्स्ट आपल्याला इथे ऍड करायचा होता. अजून काय करायचं होतं, ऑलमोस्ट सगळं कम्प्लीट झाले. हे जे बटन आहे ते आपलं इथं पाहिजे, ऍट द स्टार्ट, बरोबर ना? मग त्याच्या अगोदर आपण काय करू, सगळ्यात पहिल्यांदा रनिंग टेक्स्ट ऍड करू. आता का नाही, हे लायब्ररीज आहे, स्क्रिप्ट जे ऍड केलेत ना मी, तर ह्या आपल्याला रनिंग टेक्स्ट साठी इम्पॉर्टंट आहे. ओके, आता हे कसं वर्क करतं, काय करतं, आपण जावास्क्रिप्ट शिकल्यानंतर ना बघू हे. ठीक आहे, आता इथं फुल स्टॅक वेब डेव्हलपर असा टेक्स्ट आलाय आपल्याला दिसतो, बट ह्याची जी काय फॉन्ट साईज आहे ती लय मोठी जास्त आहे. आपण काय करू, त्याला थोडस छोट बनवू. फॉर दॅट आपण काय करणार, हिरो सेक्शन, हिरो सेक्शन मध्ये तो टेक्स्ट रन कुठं होतंय, इथं क्लास रनिंग दिली ना आपण त्याची, आय एम, आणि स्पॅन मध्ये क्लास काय दिली, रोल. आपण काय करू, रोल क्लासला स्टाईल करू आणि काय करू, रोल क्लास डॉट रोल. त्याची जी फॉन्ट साईज आहे ना, लेट सपोज आपण काय करू, बनणार ओके, 1 आर कमीच होती, 3 आर ठीक आहे. आणि हा कर्सर, हे जो कर्सर आहे थोडक्यात काय आहे, असं का होतंय, माइट बी आपल्या या कोड मध्ये आपण प्रिव्हियसली रोलला स्टाईल केलंय का, बरं कुठं रोलला स्टाईल केले, रोल नाही केलं ना. ओके, 2.5 आर ठीक आहे. बॅक स्टिक आहे ती कशी काय आली एवढी मोठी, डेटा क्रॉस ओरिजिन डॉट रोल कोडर ट्रू टाइप स्पीड बॅक स्पीड डिले. ओके, स्पॅन रोल, लेट सपोज आपण टेक्स्ट डेकोरेशन जर नन केलं तर काय होईल, nothing is happening.
कोडर लूप हाय स्पीड याच्यामध्ये तर काही प्रॉब्लेम नाही. त्यासाठी काहीतरी प्रॉपर्टी असेल माइट बी. आता कोणती प्रॉपर्टी असू शकते त्याच्यासाठी आपण त्याला डिफरंटली स्टाईल करू शकतो. कशाला? हे जे स्टिक दिसते ना, तर त्याच्यासाठी मी समजा इथलं स्पीड वाढवलं. काय टाइप स्पीड 100 केलंय ना, आपण लेट सपोज कमी करू, 90 करू किंवा 80 करू. त्या 80च्या स्पीडने पाळणार, म्हणजे 80च्या स्पीडने टाईप होणार. तसं ते फास्ट ऍज आपण जसं इथं स्पीड मॅनेज करेल, टाईप स्पीड, बॅक डिले, त्याच्यानुसार तिथं परफॉर्म होणार आहे ते. ओके. आणि अजून काय आपल्याला काय करायचं होतं, हे जे बटन आहे ना कोणतं सेंड मेसेजचं, आपल्याला इथं पाहिजे फॉर्मच्या जस्ट खाली ऍट द स्टार्ट. त्यासाठी आपण काय करणार, आपला HTML चा कोड आहे, कुठला फॉर्म कंटेनर. हा, तर मी काय करतो, हे जे बटन आहे ना माझं, त्या बटनला फॉर्म मध्ये टाकतो. त्याच्यावरती ज्या वरच्या प्रॉपर्टीज कशाच्या, त्या फॉर्म कंटेनरच्या, ते अप्लायच होणार नाहीत. म्हणजे ते सेंटर मध्ये बाय डिफॉल्ट नाही येणार, तर स्टार्टला येणार बाय डिफॉल्ट. कुठं? इथं, जसं आपल्याला पाहिजे होतं तसं. ठीक आहे. ऑलमोस्ट आपला प्रोजेक्ट डन झालाय. ह्या काही थोड्याशा प्रॉपर्टी होत्या त्या राहिल्या होत्या अप्लाय करायच्या आपल्याला. ओके. आता ह्याच्यात जास्त वेळ नाही घालवलेलं बरं आहे, कारण ऑलमोस्ट आपण 8 लेक्चर या प्रोजेक्ट साठी दिलेली. प्रत्येक सेक्शन साठी डिफरंट डिफरंट लेक्चर आपण दिलंय. ठीक आहे. आणि डीप मध्ये सगळं सांगितलंय की वर्किंग कसं होतंय, काय होतंय, कसं प्रत्येक सेक्शन. ठीक आहे. सो आपला हा प्रोजेक्ट पोर्टफोलिओ जो प्रोजेक्ट आहे तो कम्प्लीट झालाय. आणि दॅट्स इट. ठीक आहे. आता आपण काय करणार आहे, नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहे. नवीन टॉपिक. सो त्याच्या अगोदर मी काय करतो, फाईल क्रिएट करतो, फोल्डर सॉरी, कशाचा, टेलविंड CSS म्हणून. मी ज्यावेळेस पहिल्यांदा लेक्चर घेत होतो ना, त्यावेळेस स्टार्ट केलं तर त्यावेळेस टेलविंड CSS चं पहिले लेक्चर घेत होतो. आता आपण परत तिथं आलोय फिरून त्याच लेक्चर पर्यंत. टेलविंड CSS काय असतं, टेलविंड CSS माहिती आहे कोणाला? इज एनीवन नो व्हॉट इज टेलविंड CSS? बघायचं काय टेलविंड CSS, व्हॉट इज टेलविंड CSS काय? Tailwind CSS is an open source CSS framework that helps you to build responsive and customizable websites. Responsive चा मीनिंग माहिती आहे, जे प्रत्येक डिव्हाइस मध्ये आपल्याला व्यवस्थित दिसते वेबसाईट, त्याला म्हणायचं रिस्पॉन्सिव्हनेस. ओके. आणि टेलविंड CSS काय, आपला CSS चा फ्रेमवर्क आहे. ओके. त्याच्यामध्ये काय कस्टमायझेशन, रिस्पॉन्सिव्ह व्हेरियंट, परफॉर्मन्स, मॉडर्न फीचर्स, आता ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. फीचर्स काय काय XYZ. आता आपण थोडं खाली स्क्रोल केलं तर आपल्याला काय दिसतंय, टेलविंड CSS रॅपिडली बिल्ड द मॉडर्न वेबसाईट. काय आतमध्ये लिहिलंय, विदाउट लिव्हिंग HTML पेज. रॅपिडली बिल्ड मॉडर्न वेबसाईट विदाउट एव्हर लिव्हिंग युअर HTML पेज. म्हणजे आता हे काय, आपलं HTML चं पेज आहे, कुठं प्रोजेक्ट मध्ये गेलो तर. ओके. हे HTML चं पेज आहे ना आपलं, पण मला ह्याला स्टाईल करायचंय. त्यावेळेस मी कुठं जायचो प्रोजेक्ट मध्ये, लेट सपोज हा आपलं आपलं HTML चा कोड आहे.
मला स्टाईल करायचं म्हटल्यानंतर मी कुठे जायचो, स्टाईल्स डॉट सीएसएस दुसऱ्या फाईलमध्ये, बरोबर ना. मी इकडे मला कोड राईट करायला लागत होता. पण टेलविन सीएसएस काय म्हणतंय की तुम्ही ना जो तुमचा HTML चा कोड आहे, हा याच कोडमध्ये तुम्ही काय करू शकता, सीएसएस च्या प्रॉपर्टी पण अप्लाय करू शकता. म्हणजे हे पेज आपल्याला सोडायची गरजच नाही. ओके, इथं आपण काय करू, एक फाईल क्रिएट करू, इंडेक्स डॉट HTML. ठीक आहे, बॉयलर प्लेट कोड आपली, आणि याचं टायटल काय द्यायचं, टेलविंड CSS. ठीक आहे, आणि इथं आपण काय केलं, डॉट लेट सपोज रॅपर बनवला आणि कंटेनर क्रिएट केला, त्याच्यामध्ये काय केलं आपण, हेडिंग दिली हॅलो. ओके, सिंपलचा कोड राईट केला आपण. ठीक आहे, टेलविंड सीएसएस चं काय म्हणणं आहे की आपण हे जे पेज आहे ते सोडायचं नाही आणि ह्याच्यामध्ये सगळी कोडिंग करायची, कशाची, HTML ची पण आणि CSS ची पण. ह्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, आपण काय करू, ह्याची डॉक्युमेंटेशन बघू. इथं गेट स्टार्टेड, आता काय गेट स्टार्टेड, टेलविंड सीएसएस वर्क स्कॅनिंग HTML फाईल जावास्क्रिप्ट कंपोनंट असं काहीतरी लिहिलंय त्यांनी, आणि इथं काय इन्स्टॉलेशन. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागणार, टेलविंड सीएसएस ला इन्स्टॉल. आता त्याच्या अगोदर ना कॉमन डायरेक्टरी नेटवर्क माइट बी CDN. CDN चा फुल फॉर्म काय बघू आपण, CDN फुल फॉर्म कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क. याचा काय आहे, कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क फुल फॉर्म. ठीक आहे, आपल्याला हे इन्स्टॉल न करता पण टेलविंड सीएसएस यूज करता येतं. कसं, आता इथं का नाही स्क्रिप्ट दिली त्यांनी बघा, तर ही स्क्रिप्ट काय करतो मी, कॉपी करतो आणि Ctrl+C. आपण काय केलं, त्यांनी कुठं ती स्क्रिप्ट राईट केली बघा बरं, कुठे, हेड मध्ये. ओके, मी काय केलं, हेड मध्ये त्याला पेस्ट केलं. ठीक आहे, आणि Ctrl+S केलं. आता CDN चा यूज करून आपण काय केलं, स्क्रिप्ट राईट केली इथं. मी आता काय करू शकतो, टेलविंडचा यूज करू शकतो. ह्याचा अर्थ काय की मी हे जे टॅग्स आहेत का नाही माझे, तर याच्यामध्ये सीएसएस चा कोड राईट करू शकतो. म्हणजे कसं, आता बघा आपण हे काय करू, लाईव्ह सर्व्हर वर नेऊ ह्याला. ठीक आहे, इथं हॅलो दिसतंय मला. ओके, माझ्याकडे ऑप्शन काय येतं, एक तर मी काय करू, इथं स्टाईल टॅगचा यूज करू शकतो, इनलाईन सीएसएस माहिती आहे ना आपल्याला. मी काय करतो, डायरेक्ट इथं आपण क्लास लिहितो, या क्लासच्या आतमध्येच मी स्टायलिंग करतो. क्लासच्या आतमध्येच काय करतो आपण, स्टायलिंग करतो. मी काय केलं, सपोज बीजी कलर, बीजी कलर नाही, बीजी रेड 400. Ctrl+S, झाला कलर त्याचा रेड, आणि ती 400 काय आहे त्याची थोडक्यात ऑपॅसिटी, तर 900 म्हणजे फुल फुल रेड, एकदम डार्क रेड. आता हे असं का दिसतंय बरं, 90% होय ना, हा ठीक आहे. लेट सपोज मी इथं 100 केलं, किती झालं, असं झालं. आता मला लेट सपोज काय करायचंय, ह्याला फ्लेक्स बनवायचंय, कोणाला, हॅलोला. हॅलोला आपण काय केलं, हॅलोला नाही फ्लेक्स बनवायचं, कंटेनरला फ्लेक्स बनवायचं. मी इथं काय केलं, फ्लेक्स. ठीक आहे, आणि त्याला सेंटर मध्ये आणायचं हॅलोला. ह्याच्यासाठी काय करणार, जस्टिफाय सेंटर आणि आयटम्स सेंटर. आता ह्या प्रॉपर्टीज आहेत, आपण काय केला, त्याला सेंटर मध्ये आणलं, कशाचा यूज करून,
फ्लेक्स केलं त्याला कुणाला कंटेनरला. जस्टिफाय सेंटर म्हणजे कोणत्या ऍक्सिस मध्ये, हॉरिझॉन्टल ऍक्सिस मध्ये. आयटम सेंटर कोणत्या ऍक्सिस मध्ये, व्हर्टिकल ऍक्सिस मध्ये त्याला सेंटर मध्ये आणले. मग मला हे समजतंय की आपण कशाचा, स्क्रिप्ट टॅग मध्ये सीडीएनचा यूज करून टेलविंडचा वापर करू शकतोय. ओके. तुम्ही म्हणत असाल की याच्यामध्ये आपण जे आपली स्टाईल होतं, तर ह्याच्यात आपण कसं यूज करायचो प्रॉपर्टी. आता बघा, बॅकग्राऊंड कलर द्यायचा आहे मला. आपण काय करायचं होतं त्याच्यासाठी, बॅकग्राऊंड कलर असा यूज करायचा त्याचा. पण इथं काय करतोय आता आपण, फक्त बीजी रेड जो कलर द्यायचा आहे तो, आणि त्याची ऑपेसिटी किती असली पाहिजे ती. ओके. आणि डिस्प्ले काय करायचो आपण, फ्लेक्स. पण इथं डायरेक्टच फ्लेक्स लिहितोय आपण. आणि काय, जस्टिफाय सेंटर, आयटम सेंटर. तिथं काय यूज करायचो आपण, जस्टिफाय कंटेंट सेंटर, अलाइन आयटम सेंटर. बरोबर. म्हणजे इथं शॉर्ट हँड प्रॉपर्टीज आहेत ह्या सगळ्या. आपल्याला कसं यूज करायचंय, आता आपण ज्यावेळेस डॉक्युमेंटेशन बघल त्याची, कशाची, टेलविंड सीएसएस ची, तर त्यावेळेस अजून आपल्याला समजल. आता हा एक वे समजलं तुम्हाला की आपण टेलविंड सीएसएस चा यूज कसा करू शकतो. पण ह्याच्यामध्ये काय होतं की हे का नाही आपल्याला सजेशन नाही देत. म्हणजे कसं, आता लेट सपोज मला काय करायचं, इथं विड्थ द्यायची, विड्थ नाही हाईट द्यायची. हाईट लेट सपोज आपण फुल केली. आता इथं फुल हाईट म्हणजे काय, 100%. आपण इथं कंट्रोल एस केलं आणि आता त्याने हाईट किती घेतली, 100% लेट सपोज. आणि विड्थ पण आपण किती केली, फुल. ठीक आहे. अप्लाय करायला झाली प्रॉपर्टी 100%. का बर, हाईट लेट सपोज 100 VH आणि विड्थ 100 VW. ओके. आता ते मगाशी पण अप्लाय झालं होतं माइट बी, बट आपण विसरलो की आपण जो बॅकग्राऊंड कलर फक्त तो कशाला दिलाय, बट ह्याला हेडिंगला दिलाय. त्याच्यामुळे बॅकग्राऊंड कलर आहे ना, तो रिफ्लेक्ट होत नाही सगळीकडे. आता हे सेंटर मध्ये बरोबर आलाय का, कारण त्याला हाईट आणि विड्थ आपण 100 VH दिली. ठीक आहे. हा प्रॉब्लेम होतो, आपल्याला कळत नाही तिथं. आता ह्याच्यावर होवर केलं मी, तुम्हाला दिसतंय का ह्याच्यात काय प्रॉपर्टीज कोणत्या अप्लाय केल्यात मी. पण ज्यावेळेस आपण का नाही प्रॉपर टेलविंड सीएसएस ला इन्स्टॉल करून युज करेल का नाही, त्यावेळेस मी इथं होवर केलं का नाही, म्हणजे असं कर्सर नेला, त्यावेळेस ही डब्ल्यू 100 VH किंवा फ्लेक्स, जस्टिफाय सेंटर काय असतं, बॅकग्राऊंड बीजी रेड 100 काय असतं, किंवा अजून एक मी लिहितो P4 काय आहे बरं हे सांगा. P4 चा अर्थ काय असेल. हम्म. हा आता बघा, काय म्हणणं आहे की पूर्ण लिहिलं तर काय आपला, जस्टिफाय कंटेंट कंटेंट, आणि इथं काय करतो आपण, असं असं लिहितो ना, सेंटर. बरोबर. पण हा काय झाला, एक फॉर्मॅट आहे राईट करण्याचा. फॉर्मॅट आहे ना, तो कशात यूज करतो आपण, सीएसएस मध्ये. आणि टेलविंड मध्ये फॉर्मॅट काय आपला, जस्टिफाय करा, डायरेक्ट सेंटर करा. लिहून बघायचं का? लिहून बघू आपण काय होतंय. जस्टिफाय कंटेंट सेंटर लिहिलं आणि अलाइन आयटम्स सेंटर असं लिहिलं, काय होतंय बघू. काय झालंय, झालं काय, नाही.
म्हणजे ह्या प्रॉपर्टी आपण अप्लाय करू शकत नाही अशा, त्याचा रूल आहे. आपण कसं करू शकतो, जस्टिफाय सेंटर आणि आयटम्स सेंटर. ठीक आहे. मी काय म्हंटल की ही पी म्हणजे काय, काय पी पॅडिंग, एम म्हणजे काय असेल मार्जिन. पण इथं होवर केल्यावर दिसतंय मला, ते नाही दिसत आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, टेलविंडा आपल्या जे टेलविंड आहे सॉफ्टवेअर त्याला पीसी मध्ये इन्स्टॉल करायला लागणार. मग ते इन्स्टॉलेशन कसं करायचं आता बघू आपण. ठीक आहे. इन्स्टॉलेशन केल्यानंतर आपण अख्खं डॉक्युमेंटेशन आहे ना त्याला हे करू, रीड करू. ओके. मला काही इन्स्टॉल करायचंय, टेलविंड पोस्ट सीएसएस. ठीक आहे. ह्याच्या अगोदर आपल्याला काय लागतं माहितीये का, आपल्या सिस्टीम मध्ये आपण काय करणार, सीएमडी मी चेक करणार की माझ्या सिस्टीम मध्ये नोड आहे का. नोड सी, नोड आहे. नोड काय आपलं एक रन टाइम एन्व्हायरमेंट आहे. तर ते टेलविंड सीएसएस ला रन करण्यासाठी मदत करत असतं. त्याच्यामध्ये नोड ज्याच्यामध्ये असेल तर एनपीएम असणारच आहे त्याच्यात. एनपीएम काय आहे, नोड पॅकेज मॅनेजर. आता ह्या गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या बॅकएंडला ज्यावेळेस आपण जाईल तर त्यावेळेस जास्त डिटेलमध्ये समजून घेण्याची गरज आहे. आता काय गरज नाही त्याची, की एनपीएम नक्की काय आहे, नोड काय आहे. ओके. हे आता आपल्याला गरजेचं आहे कशात, टेलविंड साठी. मग जर हे तुमच्या सिस्टीम मध्ये नसल तर काय करणार आपण, आता इथं आहे या सिस्टीम मध्ये आहे, तर आपण काय करायचं, आपण जायचं क्रोम वरती किंवा गुगल वरती. इथे काय टाकणार आपण, नोड लाटेस्ट व्हर्जन. ठीक आहे. आणि पहिली लिंक आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथं डाउनलोड नोड जेएस एलटीएस वर क्लिक करायचं. आता इथं बाय डिफॉल्ट आपल्या इथं आहे हे माइट बी. सो असा सॉफ्टवेअर तुम्हाला डाउनलोड्स मध्ये दिसणार आहे. ठीक आहे. मग आपण काय करणार, डाउनलोड्स मध्ये जायचं आणि इथं कुठे नोड जेएस, नोड जेएस एफ नोड. लेट सपोज आपण डाउनलोड केलं, परत सेव्ह केलं. ठीक आहे. हे थोडस 29 किती एमबीच आहे, हा 29 एमबीच आहे. ते इन्स्टॉल झालं, आपलं डाउनलोड झालं की ह्याच्यावर काय करायचं, डबल क्लिक. सिंपल प्रोसिजर आहे. प्रिपेअर टू इन्स्टॉल. आता काय, वेलकम टू द सेटअप विझार्ड, प्लीज वाल सेटअप गाइड कम्प्युटिंग स्पेस रिक्वायरमेंट. आता ह्याच्यामध्ये का नाही माहिती कशाचा प्रॉब्लेम आलाय. हे ऑलरेडी माझ्या सिस्टीम मध्ये इन्स्टॉल्ड आहे. पण हे फक्त काय करायचंय तुम्हाला, क्लिक नेक्स्ट 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 आणि ऑटोमॅटिकली सिस्टीम मध्ये काय होणार आहे, इन्स्टॉल होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करणार तुम्ही, लोकल डिस्क. इथं आपल्याला दिसतंय का नोड म्हणून, नाही, युजर ऍडमिनिस्ट्रेटर. इथं नोडची फाईल दिसते. ठीक आहे. म्हणजे जरी ह्या वे मध्ये नाही इन्स्टॉल झालं तर आपल्याला काय करायला लागतं, पाथ द्यायला लागतो त्याचा. माहिती आहे ना, सॉफ्टवेअर आपण जर इन्स्टॉल केलं आणि त्याला समजत नसेल सिस्टीमला की नक्की कोणता सॉफ्टवेअर कसा युज करतोय, तर आपल्याला काय करायला लागतं, पाथ द्यायला लागतो त्याचा. पण ही काय फाईल एम एस आहे. त्याच्यामुळे नुसतं इन्स्टॉल केलं ना, ते ऑटोमॅटिकली ते आपल्या एन्व्हायरमेंट व्हेरिएबल मध्ये काय होतं, ऍड होऊन जातं. हे झालं. त्याच्यानंतर काय करणार आपण,
Node.js आपलं इन्स्टॉल झालं, npm पण इन्स्टॉल आहे आणि Node.js पण इन्स्टॉल आहे. आता काय करायचं, आपली जी npm इन्स्टॉल ही कमांड आहे का नाही, ही रन करायची, ही डॉक्युमेंटेशन फॉलो करायचं. npm इन्स्टॉल डेव डिपेंडन्सीज आहे, टेलविन, पोस्ट सीएसएस आणि ऑटो प्रिफिक्सर म्हणून. ओके, याला कॉपी करायचं आणि इथं आपला जो कोड आहे कोणता, टेलविन सीएसएस, इथं आल्यानंतर आपण काय करणार, त्याला रन करणार. आता कुठे आपण वेब डेव्हलपमेंट मध्ये, लेट सपोज आपण काय करू, cd टेलविन काय सीएसएस. आता आपण टेलविन सीएसएस मध्ये, ठीक आहे. मी काय केलं इथं, ही जी कमांड आहे npm इन्स्टॉल डेव डिपेंडन्सीज, डी म्हणजे डेव डिपेंडन्सी असतं, आणि टेलविन सीएसएस पोस्ट सीएसएस ऑटो प्रिफिक्सर, ठीक आहे, हे इन्स्टॉल करायचं. आता हे काय आहे, कसं आहे, ह्याचा नाही जास्त विचार करायचा. ओके, आपल्याला टेलविन सीएसएस यूज करायचंय, त्याच्यासाठी आपण हे राईट करायचं. त्याच्या पुढे काय टाकणार आपण, VIT, विट म्हणून किंवा वाईट, तुम्ही काय पण म्हणू शकता. एंटर करायचं. आता एंटर केल्यानंतर नाही तर डिपेंडन्सी इन्स्टॉल होतील. यू कॅन सी हिअर ॲट द लेफ्ट. आता हे इन्स्टॉल होईपर्यंत आपण दुसरी लाईन कॉपी करू. हे काय इनिशियलाइज करतोय आपण, npx टेलविन सीएसएस इनिशियलाइज. आता हे नोड मॉड्यूल्स इथे इन्स्टॉल झाले. नोड मॉड्यूल्स काय असतात, त्याच्यामध्ये डिपेंडन्सीज असतात डिफरंट डिफरंट, आपल्याला टेलविन सीएसएस चा जो आपला सॉफ्टवेअर आहे तो रन करण्यासाठी यूज मध्ये येत असतात. ओके, ठीक आहे. इथं काय नोटीस दिले त्यांनी आपल्याला, न्यूवर मेजर व्हर्जन ऑफ npm अवेलेबल 10 पॉइंट माइट बी. ते म्हणते की आपल्याकडं npm चं लेटेस्ट व्हर्जन आहे, आपण त्याला इन्स्टॉल करू. एरर, का बरं एरर, नॉट कम्पेटेबल विथ व्हर्जन ऑफ npm. ठीक आहे, आता आपल्याला नवीन व्हर्जनची गरज पण नाही काय, बिनकारणीचं दुसरं आपण नको दुसऱ्या ह्याच्यात दुसऱ्या एरर मध्ये जायला. ठीक आहे, सो आता मला काय करायचंय, npx ही जी कमांड आहे त्याला आपण कॉपी करणार, इथे पेस्ट करायचं, -p, काय लिहिणार, -p, आणि एंटर करायचं. आता इथं काय झालंय, टेलविन डॉट कन्फिग डॉट जेएस ही फाईल क्रिएट झाली आपली, कुठे, इथं. ठीक आहे, मग ही आपली मेन फाईल आहे. म्हणजे ह्याच्यातून आपण सांगतो की माझा जो अख्खा कोड आहे HTML चा, तर त्याच्यामध्ये टेलविन कॉन्फिगरेशन तुम्ही ऍड करा. म्हणजे काय, की आपण जो आपली HTML ची फाईल आहे त्याच्यामध्ये कोड राईट करतो, कशाचा, CSS चा, तर तो कोड अप्लाय करा अख्ख्या फाईल वरती माझ्या, म्हणजे त्या प्रॉपर्टी बेसिकली. आता ह्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, इन्स्टॉल टेलविन CSS इंटेलिजन्स. इथं जायचं कुठे, एक्सटेन्शन्स मध्ये, आणि इथं काय करायचं, टेलविन CSS इंटेलिजन्स, हे माइट ऑलरेडी इन्स्टॉल आहे, ज्याच्यात इन्स्टॉल नसेल तर त्यांनी इन्स्टॉल करा. तर हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे, कशासाठी, आपण ज्या वेळेस CSS चा कोड राईट करेल कशामध्ये, HTML च्या पेज मध्ये, तर त्यावेळेस ते आपल्याला काय देणार आहे, सजेशन देणार आहे की आपण बरोबर राईट करतोय का. ओके, सो हे एक झालं. आता ह्याच्यानंतर काय करायचं, आपण डॉक्युमेंटेशन मध्ये बघू त्यांनी काय सांगितलंय.
आता हा जो कोड आहे का ना अख्खा, काय करायचं ह्याला सिम्पली कॉपी करायचं आणि त्यांनी काय सांगितलं टेलविन कॉन्फिग मध्ये टाका. मग मी काय केलं याला कॉपी केलं आणि इथं पेस्ट करून टाकलं. ह्याचा अर्थ काय कंटेंट आता हे ऍरे मध्ये राईट केले त्यांनी SRC स्टार स्टार HTML कॉमा JS. ह्याचा अर्थ काय हा कंटेंट आहे ना माझा सगळा, हा SRC HTML JS सगळा कोणता याच्यामधला HTML चं पेज अजून बाकीचं आपण पेजेस ज्यावेळेस ऍड करत तर त्याच्यावरती काय करा टेलविंडच्या प्रॉपर्टी अप्लाय करा. म्हणजे टेलविंडचा जो कोड आहे तर हा कोड आपण जो लिहिलाय तर तो कोड कशावरती अप्लाय करा आपल्या जो HTML चं पेज आहे म्हणजे HTML चा कंटेंट आहे त्याच्यावरती. प्रिव्हियसली आपण ज्यावेळेस ह्याच्यावरती होवर करत होतो त्यावेळेस काय दिसत होतं का आपल्याला? आता बघू होवर करू. बघा इथं काय आहे पॅडिंग 1 REM. 1 REM म्हणजे काय 16 पिक्सल. आपण इथं 4 दिले तर त्याचा अर्थ काय 16 पिक्सल. तर मी लेट सपोज काय केलं याच्या होवर केलं. ह्याचा अर्थ काय डिस्प्ले फ्लेक्स आहे. आता ह्याचा अर्थ बघा जस्टिफाय सेंटरचा काय जस्टिफाय कंटेंट सेंटर आहे. ह्याचा काय अलाइन आयटम सेंटर. हे काय हे तर माहिती आहे विड्थ 100 VH हाईट 100 VH आणि हे बघा बॅकग्राऊंड कलर. आता त्यांनी सगळं तिथं दिलंय की आपण ज्यावेळेस CSS मध्ये अप्लाय करेल ही प्रॉपर्टी तर त्याच्यासाठी आपल्याला कोणता फॉर्मॅट यूज करायचा RGBचा. ओके सो आता काय करणार आपण मेन CSS मध्ये का नाही आपल्याला काय करायचंय हा कोड तिथं पेस्ट करायचा आहे मेन CSS मध्ये. म्हणजे कुठं हे कॉपी केलं मी आणि आपण एक इथं फाईल क्रिएट केली कोणती style.css म्हणून आणि इथं हा कोड पेस्ट केला. ओके आणि HTML मध्ये आपण याला लिंक केलं लिंक CSS style.css. ठीक आहे आता हे एक झालं. अजून आपल्याला काय करायचंय ऍड स्क्रिप्ट इन द package.json. आता package.json एक आपल्याकडं फोल्डर आहे package.json. तर इथं काय ऍड करायचं आपल्याला स्क्रिप्ट ऍड करायची. स्क्रिप्ट म्हणजे काय की मला ना माझा कोड काय करायचा आहे रन करायचा आहे. रन करायसाठी आपल्याला काहीतरी सांगायला लागतं. ठीक आहे मी काय केलं इथं स्क्रिप्ट ऍड केली स्क्रिप्ट आणि याच्यामध्ये काय केलं आपण स्टार्ट आपण काय म्हणू शकतो वाईट. मी इथं जे लिहिल का नाही वाईट लिहिलं किंवा लेट सपोज आपण ते पुढे बघू की ह्याचा यूज कुठं करणार आहे आपण. ठीक आहे हे झालं. आता याच्यानंतर काय डन आपला हा सेटअप आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलं सगळ्यात पहिल्यांदा काय केलं आपण हे माझा बेसिक डॉक्युमेंटेशन आहे कशाचं टेलविंड CSS चं. ठीक आहे टेलविंड CSS चं आपलं हे काय डॉक्युमेंटेशन आहे. आपण काय सगळ्यात पहिल्यांदा बघितलं टेलविंड CSS काय एक CSS चा फ्रेमवर्क आहे बरोबर. त्याचा यूज करून आपण काय करतो HTML चं पेजला तिथंच आपण कोडिंग करू शकतो कशाची CSS ची. म्हणजे HTML चं पेज आपण न सोडता तिथंच CSS चा कोड अप्लाय करू शकतो कशाच्या मदतीने टेलविंड CSS च्या. टेलविंड CSS काय फ्रेमवर्क आहे. तो यूज कशासाठी केला जातो आपल्या वेबसाईट रॅपिडली बिल्ड करण्यासाठी. बघा ना आपल्याला सारखं इकडे मूव्ह करायला लागतं तिकडे जायला लागतं. म्हणजे HTML मध्ये कोड राईट करा परत CSS मध्ये कोड राईट करा तिथे मीडिया क्वेरी लिहा आणि त्याच्यानंतर त्याला रिस्पॉन्सिव्ह बनवा. या सगळ्या गोष्टी करायला लागत होत्या आपल्याला कुठं CSS मध्ये. पण टेलविंड काय करतो आपल्याला ती जी ट्रॅडिशनल वे कोडिंगचा त्याच्यापासून ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला हेल्प करतो. सगळ्यात अगोदर काय प्लेसिडियम म्हणजे कंटेंट डिलिव्हरी नेटवर्कचा यूज करून आपण ही जी स्क्रिप्ट आहे तर ती स्क्रिप्ट तिथं ऍड करून कुठं आपल्या फाईलमध्ये
HTML च्या फाईलमध्ये ऍड करून आपण काय करू शकतोय, टेलविंड CSS चा यूज करू शकतोय. बट ते आपल्याला तेवढे फीचर नाही देत. आपण ह्याचा यूज करून बघू शकतोय की अप्लाय होतंय का नाही. पण आपण काय करणार आहे, टेलविंड CSS इन्स्टॉल करणार आहे. त्यासाठी मी काय केलं, युजिंग पोस्ट CSS, आणि आपण काय केलं, npm इन्स्टॉल ही जी पहिली कमांड आहे तर ती फायर केली. कशासोबत, वाईट. ओके, ही अख्खी कमांड स्पेस वाईट. त्याच्यानंतर काय केलं, ते सगळ्या डिपेंडन्सी इन्स्टॉल होऊन दिल्या. नंतर आपण काय केलं, npx टेलविंड CSS इनिशिएट केलं, म्हणजे इनिशियलायझेशन -p. ओके, त्यानंतर काय केलं आपण, टेलविंड config.js मध्ये हा जो अख्खा कोड आहे तर तो काय केला आपण, पेस्ट केला. कशासाठी, तर सगळे जे फाईल फोल्डर काय असतील XYZ त्याच्यामध्ये, तर त्या सगळ्यावरती टेलविंड CSS च्या प्रॉपर्टी माझ्या अप्लाय झाल्या पाहिजेत. तर त्यासाठी आपण कशाचा यूज केला, याचा मॉडेल एक्सपोर्ट, कंटेंट थीम, या बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि स्टाईल डॉट CSS ची एक फाईल क्रिएट केली आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं, टेलविंड बेस ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ना, तर ह्या प्रॉपर्टी तिथं आपण पेस्ट केल्या. ओके, आणि अजून काय करायचं होतं आपल्याला, एक्सटेन्शन मधून टेलविंड CSS चं इंटेलिजन्स आपल्याला इन्स्टॉल करायचंय, ते आपण केलं. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, हा कोड आहे तो रन करायचा आहे. हा कोड काय करायचा आहे, रन करायचा आहे. आणि लास्टला आपण काय केलं, पॅकेज डॉट जेसन मध्ये स्क्रिप्ट लिहिली होती. स्क्रिप्ट कशासाठी राईट करतो आपण, माझी जी फाईल आहे ना तिला रन करायचंय मला. काय करायचंय, रन करायचंय. मग रन करण्यासाठी आपण काय करतो, npm रन. आता इथं आपण काय दिलंय, स्टार्ट कशाने झालं पाहिजे, ते व्हाईटने झालं पाहिजे. मग मी काय केलं इथं, व्हाईट, एंटर. मिसिंग स्क्रिप्ट व्हाईट टू सी लिस्ट ऑफ स्क्रिप्ट रन npm रन. ओके, npm run start white. Let's suppose आपण npm start केलं. ओके, ठीक आहे. सो हे जे आपण इथं लिहिलंय स्टार्ट, तर त्या स्टार्टने आपलं काय, वाईट स्टार्ट होतोय. म्हणजे आपलं जे हे पेज आहे का नाही, कोणतं, index.html, तर हा कोड रन होतोय. आता हा कुठं रन होणार आहे, आपल्या लोकल होस्ट 5173 पोर्ट वरती. ओके, आपण याच्यावर क्लिक केलं तर हा कोड मला विजिबल झाला. ठीक आहे, मग मी काय केलं, लेट सपोज आपण काय करू, याला थोडं चेंज करू आणि त्याचा जो ओपॅसिटी कलरची त्याची इन्क्रीज करू. कलर इन्क्रीज झाला. आणि मी काय करतो, याला अजून कंटेनरला पण कलर देऊ. आपण कसं देणार, बीजी, आपण कोणता कलर देऊ, कोरल, बीजी कोरल, लेट सपोज 900. कलर असतो का असला, लेट सी, नाही, ऑरेंज, लेस डार्क होईल ना, 500. ठीक आहे, हा आपल्या कंटेनरचा बॅकग्राऊंड कलर झाला. झाल्या इथं प्रॉपर्टी अप्लाय करून आपण टेलविंडचा यूज करून आपली वेबसाईट काय करू शकतो, डिझाईन करू शकतो. आता आपण काय बघू, अजून डॉक्युमेंटेशन बघू. डॉक्युमेंटेशन मध्ये क्विक सर्च. आता इथं काय दिलंय, क्विक सर्च. त्याच्या अगोदर कंपोनंट्स मध्ये गेलो आपण. ठीक आहे, इथं मी काय लिहिलं, मला काय करायचंय, मला मार्जिन अप्लाय करायचंय. मला माहित नाही ना, कारण मी सुरुवातच केली आता शिक. मग मला माहित नाही की मला मार्जिन कसं अप्लाय करायचंय टेलविंड मध्ये. मग मी काय म्हटलं,
मार्जिन क्लिक केलं. आलं. क्लासमध्ये तुम्ही काय लिहायचं, M0 लिहिलं तर मार्जिन काय असणार आहे, 0. MX0 लिहिलं तर मार्जिन लेफ्ट आणि मार्जिन राईट काय असणार आहे, 0. MY म्हणजे काय, मार्जिन इन वाय डायरेक्शन, ते काय असणार आहे, 0. एमएस काय, मार्जिन इन लाईन स्टार्ट. आता ह्या बाकीच्या प्रॉपर्टीज जशा आपल्याला अप्लाय करायच्या तशा. मग मार्जिन लेफ्ट पण यूज करू शकतो आपण, मार्जिन राईट पण यूज करू शकतो, मार्जिन टॉप पण यूज करू शकतो, मार्जिन बॉटम पण यूज करू शकतो. त्याच्यासाठी दिलेत एमटी. एमटी कुठे, एमटी कुठे, एमटी पी एक्स. एमटी पी एक्स म्हणजे काय, मार्जिन टॉप 1 पिक्सल. हा, पी एक्स म्हणजे त्यांनी काय दिलंय की 1 पिक्सलला पी एक्स म्हणतात. आपण एमटी पी एक्स नुसतं लिहिलं तर काय असणार आहे, मार्जिन टॉप 1 पिक्सल. ओके. आणि नुसतं एमटीने मार्जिन द्यायचं असेल तर देऊ शकतो. व्हॅल्यू तिथं असाइन केल्यानंतर त्या कशा असाइन होतात, REM मध्ये. इथं पिक्सल जर युनिट नाही ना दिला आपण आणि नुसतं इथं 1 लिहिलं तर ते 1 काय कन्सिडर करणार आहे, ते REM, रिलेटिव्ह मेजर युनिट. ते माहिती आहे तुम्हाला कसं यूज करतो आपण, कशासाठी यूज करतो. ओके. लेट सपोज मला माहित नाही की, मला काय माहित नाही बॅकग्राऊंड कलर कसा देतात. बॅकग्राऊंड कलर बघा आता, बीजी ब्लॅक, बीजी व्हाईट, बीजी स्लेट. आपण जसं मगाशी दिलं तर तसंच दिलंय. लेट सपोज मला माहित नाही की, काय माहित नाही आपल्याला, कोणती प्रॉपर्टी माहित नाही की ती द्यायची कशी, टेलविंड मध्ये. पॅडिंग, पॅडिंग आलं. म्हणजे सगळ्या प्रॉपर्टी कशा अप्लाय करायच्यात तर ते इथं आपल्याला डॉक्युमेंटेशन मध्ये समजतं. आपल्याला माहिती आहे आपली जी नॉर्मल CSS आहे तिथं कशा प्रॉपर्टी अप्लाय करायच्यात आपल्याला. ओके. मग त्या प्रॉपर्टी इथं टाईप करायच्या, ज्या प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहेत. मग त्या प्रॉपर्टीच्या बेसवरती ते सांगतं की टेलविंड मध्ये कशा प्रॉपर्टी आपण अप्लाय करायच्या. ठीक आहे. अजून काय असेल बरं, अजून काय काय यूज केलं, फॉन्ट साईज. फॉन्ट साईज हे नाही माहिती आपल्याला कसं अप्लाय करायचं. आता बघा, टेक्स्ट काय, XS म्हणजे काय, फॉन्ट साईज 12 पिक्सल. XS चा अर्थ काय, 12 पिक्सल फॉन्ट साईज. SM चा अर्थ काय, 14 पिक्सल. टेक्स्ट LG म्हणजे किती, 18 पिक्सल. XL म्हणजे किती, 20 पिक्सल. त्यांनी दिले इथं फॉन्ट साईज 1.25 REM म्हणजे 20 पिक्सल. टेक्स्ट 2XL 3XL, आपला शर्ट असतो ना एक्सेल मध्ये तसा टेक्स्ट एक्सेल मध्ये. ओके. मला काय माहित नाही अजून, मला जे काही माहित नाही ते आपण इथं टाईप करू शकतो. आपल्याला लेट सपोज काय द्यायचंय, कलर द्यायचा आहे. आता कलर बघा कसा दिलाय, कलर कसा दिलाय, डेकोरेशन, कलरचं नाव आणि त्या कलरची ऑपेसिटी. आपण अजून कसं देऊ शकतो बरं, कलर, कलर हाऊ टू यूज कलर. आपल्याकडे एक प्रॉपर्टी असते, त्याचा यूज करून आपण स्पेसिफिक कलर जर आपल्याला चेंज करायचा असेल, कशाचा, टेक्स्टचा करायचा असेल ना, पण त्याच्यासाठी काय करणार आपण, लेट सपोज मी काय केलं, टेक्स्ट कलर. ओके. हा, तर इथं आलंय त्यांनी बघा, टेक्स्ट ब्लॅक, टेक्स्ट व्हाईट, टेक्स्ट स्लेट. जो कलर द्यायचा आहे तो आपण देऊ शकतो टेक्स्टला. ओके. बॅकग्राऊंड कलर साठी बीजी, आणि टेक्स्ट आपल्याला कलर चेंज करायचा असेल तर टेक्स्ट आणि कलरचं नाव आणि त्याची ऑपेसिटी.
ओके, हे काय झालं आपलं डॉक्युमेंटेशन. आपल्याला जे काय प्रॉपर्टी अप्लाय करायच्या त्या सगळ्या प्रॉपर्टी इथं आहेत. ब्राईटनेस कशी अप्लाय करायची किंवा बॅकग्राऊंड, पोझिशन, सगळे बीजी बॉटम, सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे भेटणार आहेत? इथं डॉक्युमेंटेशन मध्ये. तर रीड करायचं, ते कसं अप्लाय करायचं ते बघायचं, आणि आपण जो कोड राईट करणार आहे कसला HTML चा, त्याच्यामध्ये टेलविंड CSS चा यूज कसा करायचा तर ते बघायचं. ओके, आपल्याला CSS तर नॉर्मल माहिती आहे कशी यूज करायची, पण टेलविंड CSS चा कसा यूज करायचा ते आपण डॉक्युमेंटेशन रीड करून बघायचं डिफरंट डिफरंट प्रॉपर्टीज साठी. ठीक आहे, तर त्याच्या अगोदर आपण काय करू, थोडं रिवाइज करू काय काय कसं कसं केलं आपण. मी काय करतो, वर्ड पॅड मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा काय केलं त्या स्टेप राईट करू, म्हणजे अजून बेटर अंडरस्टँडिंग होईल की आपण टेलविंड CSS आहे तर त्याला कसं इन्स्टॉल केलं. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा काय केलं आपण, आपल्याला काय लागतं, नोड लागतं, बरोबर ना. इन्स्टॉल नोड, नोड JS. ठीक आहे, नोड JS इन्स्टॉल झाल्यानंतर ना काय होतं, npm ऑटोमॅटिकली इन्स्टॉल होतं नोड JS बरोबरच. ओके, त्याच्यानंतर काय केलं आपण, काय केलं, नोड JS इन्स्टॉल केल्यानंतर काय केलं, आपण जी फाईल क्रिएट केली ती टेलविंड CSS ची, तर त्याच्यामध्ये 2 कमांड फायर केलत्या ना, कुठून, डॉक्युमेंटेशन वरून. त्याच्यामध्ये आपण काय केलं, 2 कमांड रन केलत्या. रन कमांड्स, त्या कोणत्या कमांड्स आहेत, पाठ करायची गरज आहे का? अजिबात नाही. मग त्या कुठनं कमांड घेणार आपण, लेट सपोज गेट स्टार्टेड पोस्ट CSS, या 2 कमांड होत्या बरोबर ना. Ctrl+C आणि Ctrl+V. त्याच्या पुढे काय लिहिलं आपण, स्पेस दिलता आणि स्पेस देऊन वाईट लिहिलं होतं. इथं काय, -P. ओके, आता हे जरी नाही ना केलं आपण, म्हणजे हे कशासाठी, एक फॉर्मॅट आहे आपल्याला सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठीचा. ओके, ह्याच्यामध्ये आपण इन्स्टॉल करत असतो. ह्या कमांड रन केल्यानंतर आपण काय केलं, व्हॉट वी हॅव डन, जे टेलविंडचं काय, टेलविंड इंटेलिसेन्स काहीतरी असं स्पेलिंग आहे, इंटेलिसेन्स म्हणून. ओके, टेलविंड इंटेलिसेन्स माइट बी स्पेलिंग चुकले तर ते कुठं आपण एक्सटेन्शन मधून डाउनलोड करायचं. टेलविंड नुसतं टाईप केलं CSS तर ते पुढे बाकीचं येतं. ते इन्स्टॉल केल्यानंतर ना आपल्याला पुढची स्टेप काय आपली, आपण काय केलं, आपण काय केलं होतं, आपली जी टेलविंड config.js आहे का नाही, तर त्याच्यामध्ये काय पेस्ट केलं आपण, हा कोड पेस्ट केलता, डॉक्युमेंटेशन मध्ये दिलाय तो मॉड्यूल एक्सपोर्टचा. हा कोड काय केलता, पेस्ट केलता. मग हा कोड कॉपी केला आपण आणि इथं काय केलं, लेट सपोज आपण त्याला स्टेप द्यायचा का, स्टेप म्हणजे थोडं बेटर दिसल. स्टेप 1, स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, त्याच्यानंतर काय केलं आपण, स्टेप 4 मध्ये काय करणार आहे आपण आता, हा जो कोड आहे हा कोड कुठे टाकायचा, कुठं, tailwind.config.js मध्ये, tailwind.config.js. तर याच्यामध्ये हा कोड पुट करायचा जो आपण आता इथं पेस्ट केलाय तो.
हे आपली किती स्टेप झाली? चौथी. आता स्टेप नंबर 5 मध्ये काय केलं आपण? स्टेप 5. त्याच्यानंतर काय केलं? आपल्याकडे काय आहे? हा एक कोड आहे, डिपेंडन्सीज आहे थोडक्यात. टेलविंड बेस, कंपोनंट, युटिलिटी. ह्याला काय करणार आपण? कॉपी करायचं आणि एक मेन सीएसएस ची फाईल क्रिएट करायची. मी अशी बी करू शकत होतो, मेन डॉट सीएसएस, त्याच्यामध्ये हा कोड पेस्ट करून द्यायचा. मेन असेल किंवा स्टाईल असेल, आणि ती लिंक करायची कशामध्ये? आपल्या HTML मध्ये. ठीक आहे. हे झाल्यानंतर 6वी स्टेप आपली काय? लास्ट स्टेप, 6 स्टेप, स्क्रिप्ट ऍड करायची आपल्याला. ऍड स्क्रिप्ट. कुठं स्क्रिप्ट ऍड करायची आपल्याला? कुठं? पॅकेज डॉट जेसॉन. ऍड स्क्रिप्ट इनटू पॅकेज डॉट जेसॉन. आता का नाही, हे पॅकेज डॉट जेसॉन काय असतं, पॅकेज लॉग डॉट जेसॉन काय असतं, अजून काय काय तिथं, नोड मॉड्यूल, हे सगळ्या गोष्टी आहेत ना, आपण हळूहळू पुढे बघणार आहे. आता ते अंडरस्टँड करण्याची गरज आहे का? नाही. त्याच्यामध्ये आपल्याला काय ऍड करायचं? स्क्रिप्ट ऍड करायची. कशासाठी ऍड करायची? मला माझा जो कोड आहे त्याला स्टार्ट करायचंय, सुरू करायचंय. आणि कशाच्या बेसवरती? व्हाईटच्या बेसवरती. ओके. मग हा कोड आहे ना, आपण कशात पेस्ट करणार आहे? पॅकेज डॉट जेसॉन मध्ये. एवढा. ओके, डन. हा 6 स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय? टेलविंड सीएसएस च इन्स्टॉलेशन करायचंय. लेट सपोज आपण याला सेव्ह करू. दिस पेज सी डॉक्युमेंट्स आणि पीडीएफ. टेलविंड सीएसएस इन्स्टॉलेशन. ओके, हे तुम्हाला शेअर करेल मी. डन. ओके. सो आतापर्यंत आपण काय काय केलं? टेलविंड सीएसएस ला कसं इन्स्टॉल केलं, त्या प्रॉपर्टी कशा अप्लाय केल्या, आणि जो आपण लास्ट कमांड कोणती? npm रन स्टार्ट, जी कमांड फायर केली आणि आपला कोड आहे काय? स्टार्ट केला आणि लोकल होस्ट वरती रन केला. ठीक आहे. हा लोकल होस्ट आहे आपला, त्याच्यावरती कोड रन होतोय आता. समजलं आपण काय काय केलं ते? ओके. कोणाला काय डाऊट? जर डाऊट असेल तर लेक्चर रिपीट बघा, समजून जाईल सगळं. आपण सगळं बेसिक पासून बघितलंय, आणि हे जे पीडीएफ आहे तुम्हाला मी शेअर करेल. So you will get a better idea to how to install Tailwind CSS. Okay. So we will stop here, and we will continue with some of the website. That website we will build in Tailwind CSS. Okay. Normal website that will be. Okay.